कोरोनाच्या महामारीमुळे शाळांना सुरुवात न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण खात्यानं मराठी विद्यार्थ्यांच्याकरता यूट्यूब चॅनलतर्फे या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे एक उत्कृष्ट असा उपक्रम राबवलेला आहे। त्याबद्दल खात्याचं मी सर्वप्रथम अभिनंदन आणि विद्यार्थ्यांचं या शैक्षणिक वर्षामध्ये सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो। इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी मराठी पाठ्यपुस्तकातील पहिली कविता तो राजहंस एक। ही राजहंस कविता ही गदिमांची। गदिमा म्हणजे गजानन दिगंबर माडगुळकर आणि यांना आधुनिक वाल्मिकी सुद्धा या ठिकाणी म्हणतात, कारण त्यांचा जो कालखंड आहे 1919 ते 1977 या त्यांच्या जीवनाच्या प्रवासामध्ये अनेक प्रकारची साहित्य लेखन त्यांनी केले, नाट्यकला त्यांनी जोपासली, अनेक काव्य त्यांनी लिहिलं, जोगिया, चैत्रबन, गीत रामायण यासारखे काव्यसंग्रह त्यांनी प्रसिद्ध केले। त्यानंतर कादंबरी त्यांनी लिहिली आकाशाची फळे आणि आत्मचरित्र वाटेवरच्या सावल्या हे त्यांनी आत्मचरित्र लिहिलं। आणि हे लिहित असतानाच अतिशय महत्त्वाचं म्हणजे ही त्यांची साहित्य रचना मराठी साहित्याची सर्वोत्कृष्ट म्हणायला हरकत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या साहित्यात जो भाव आहे तो भाव अतिशय महत्त्वाचा आहे। आणि म्हणून इयत्ता 8वीमध्ये तो राजहंस एक ही कविता घेत असताना त्याच्यामध्ये भाव हा जो आहे साहित्य प्रकार तो अतिशय महत्त्वाचा आहे। आणि ही जी कविता घेतलेली आहे साहित्य गदिमांचं साहित्य नवनीत या संग्रहातून ती कविता निवडलेली आहे। आता भावगीत म्हणजे नेमकं काय की प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना असतात। आनंदी भावना असेल, दुःखी भावना असेल, द्वेष भावना असेल, कुमकुवत भावना असेल, वेगवेगळ्या भावनांचा कल्लोळ माणसाच्या मनामध्ये सुद्धा माजत असतो। आणि म्हणून भाव ही एक अतिशय महत्त्वाचा साहित्य प्रकार हा एक साहित्य क्षेत्रातला म्हणायला हरकत नाही। आणि म्हणून गदिमांनी भावकविता ही तो राजहंस एक याच्यामध्ये समाजाचं चित्रण निसर्गामधील पक्ष्यांचं घेऊन या ठिकाणी राजहंस पक्ष याच्यामध्ये या कवितेमध्ये प्रकट केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये जे मूल्य आहे ते आत्मविश्वास, ज्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे त्याच्याजवळ सिद्धी आहे, आत्मसिद्धी आहे असं म्हणायला हरकत नाही। आत्मविश्वासाशिवाय माणूस यशस्वी होऊ शकत नाही। स्वतःजवळ आत्मविश्वास ज्याच्याजवळ आत्मविश्वास आहे तो माणूस जीवनामध्ये यशाचे शिखर सहज गाठू शकतो। आणि म्हणून आत्मविश्वास हे एक मूल्य या कवितांतर्गत आहे, हे एक अतिशय महत्त्वाचं मूल्य म्हणायला हरकत नाही। कारण आत्मविश्वास हा जो भावगीतातून प्रकट केलेला आहे त्याच्यामुळं अनेक दालनं, अनेक संकट, अनेक प्रसंग आम्ही काय करतो सहजपणे पार करू शकतो। आणि म्हणून स्वतःवर विश्वास असणं ही एक आत्मसिद्धी आहे असं म्हणायला हरकत नाही। हे एक या कवितेच्या माध्यमातून गदिमा प्रकट करतात। आणि म्हणून थोडक्यात तो राजहंस एक या कवितेचं सर्वप्रथम ही कविता सादर करण्यापूर्वी गीत रामायण हे सुधीर फडके यांनी गायलं। आणि त्यांची जेव्हा ते गायले त्यावेळेला जेव्हा तुम्ही श्रवण करता, ऐकता, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांच्या सानिध्यामध्ये कदाचित आम्ही वास्तव करत आहोत अशी भावना त्या ठिकाणी अतिशय प्रभू रामचंद्राविषयी भावना आपली तयार होते। आणि म्हणून गदिमांनी आधुनिक वाल्मिकी आज म्हटलं जातं। आणि म्हणून गदिमांना पुन्हा एकदा आम्ही सलाम करायला हरकत नाही। आणि म्हणून तो राजहंस एक ही कविता घेत असताना त्याची थोडीशी पार्श्वभूमी मी या ठिकाणी सांगतो, त्याच्यानंतर कविता वाचनाकडे वळतो। तर कविता ही अशी आहे की निसर्गरम्य वातावरणामध्ये एक सुंदर असं तलाव आहे आणि त्या तलावामध्ये पाणी आहे, तुडूंब भरलेलं तलाव आहे, त्याच्यामध्ये एक कमळाची वेल आहे, कमळ फुललेले आहे, त्याच्यामध्ये बदकाची सुरेख आणि सुंदर अशी छान छान पिलंसुद्धा आहेत। आणि त्याच्यामध्येच एखादं कुरूप असलेलं, वेडं असलेलं एखादंच एक पक्षी विहारताना आपल्याला पोहताना दिसतो। आणि ते खरं म्हणजे सुंदरच असतं, ते आपल्याला राजहंस आहे हे नंतर कालांतर कळतं। पण बदकाची पिलं मात्र ते वेगळं आहे, ते भिन्न आहे आणि म्हणून त्याला हिणवतात, त्याला कुमकुवत करतात,
त्याला डिवचतात, धाक दाखवतात, अशा पद्धतीचं चित्रण या कवितेमध्ये दाखवलेलं आहे. पण एके दिवशी त्या पिलालाच तर एक दिवस त्या पक्षाला एक दिवस उमगतं, कळतं की मी एक वेगळा पक्षी आहे, त्यांच्यापेक्षा एक वेगळा आहे, एक निराळा आहे. ही भावना त्याच्यामध्ये आत्मविश्वासाची जागृत होते, जाणीव होते. आणि त्यानंतर त्याला कळतं की मी एक राजहंस आहे. ही छोटीशी मी थोडंसं पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर कविता वाचन करेन. कवितेचं वाचन करत असताना त्याचा अर्थसुद्धा मी या ठिकाणी प्रकट करणार आहे. तर तो राजहंस एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. तर त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये असणाऱ्या तलावात विहार करताना अनेक बदकाची पिल्लं सुरेख होती, सुंदर होती, छान छान होती आणि पोहत सुद्धा होते. आणि त्याच्यामध्येच एखादं कुरूप असलेलं म्हणजे विद्रूप असलेलं एक वेडं असलेलं पिल्लू त्यामध्ये सुद्धा पोहत असतं. परंतु जे बदकाची पिलं होती ती बदकाची पिलं हे वेडं आहे, हे विद्रूप आहे म्हणून त्याला जवळ करत नसेत. आणि म्हणून कोणी न त्यास गेही खेळावयास संगे, सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे. खरं म्हणजे गदिमांनी सामाजिक दृष्टिकोन ठेवून ही कविता कदाचित लिहिलेली आहे. कारण कोणी न त्यास घेई खेळावयास संगे, की प्रासंगिक असं आहे एखाद्या समाजामध्ये किंवा एखाद्या शाळेमध्ये, एखाद्या वर्गामध्ये, एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या माणसाला समाजामध्ये सुद्धा कोणीतरी बहिष्कृत केलं किंवा त्याच्यासाठी कोणतरी विनाकारण काहीतरी बोलत राहिलं तर हिणवल्यासारखा प्रकार होतो. तसा हा प्रसंग या ठिकाणी बदक आणि राजहंस या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. कोणी न त्या असं घेई खेळावयास संगे, सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे. कारण ते वेगळं आहे, ते भिन्न आहे असा भाव त्या बदकांच्या मनामध्ये होता. आणि म्हणून ते वेगळं तरंगत होतं की मला कोणी जवळ करत नाही हे त्याच्यात अंतर्मनामध्ये कुठंतरी दुनत होतं, दुखत होतं. आणि म्हणून दाऊनी बोट त्याला म्हणती हसून लोक, जे काठावरती निसर्ग पाहण्यासाठी जे येतात आणि बघ ते पिलू कसं आहे एक वेगळंच तरंगा लागलंय, त्याला हिणवा लागलंय, त्याला दुखवा लागलेत. आणि बाकीची बदकाची पिलं मात्र एकत्र काय करायला लागलेत, खेळायला लागलेत. समजा एखाद्या गल्लीमध्ये एकच मुलगा एक खेळायला लागलाय आणि बाकीची 10 मुलं इकडे जर खेळत असतील तर त्या मुलाच्या वरती भावनिक परिणाम होतो, तिथं भाव या ठिकाणी वेगळा तयार होतो. आणि ही मुलं मला सामावून घेत नाही. तसा हा प्रसंग त्या राजहंस आणि बदकाच्या पिल्लाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. दाऊनी बोट त्याला म्हणती हसूनी लोक, आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक. तर त्याच्यामध्ये हे काय ते धाक दाखवतात, हसतात. आणि म्हणून ते काय कुरूप आहे, ते वेडं आहे, विद्रूप आहे. आणि म्हणून आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक. हे त्या सर्वांच्या पिल्लामध्ये ते एकच आहे, कुरूप आहे, विद्रूप आहे, वेडं आहे असं ते बदकाची पिल्लं समजतात. अर्थात आमच्या सामाजिक दृष्टिकोनातून हा भाव आम्ही समजून घ्यायला हवा. पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशीच, असं मगाशी सांगितलं. एक मुलगा एकीकडं आणि 10 मुलं एकीकडं आहेत. तसं या बदकाच्या पिल्लाला म्हणजे राजहंसाच्या पिल्लाला सुद्धा वाटत होतं की मी काय आहे वेगळा काहीतरी मला आहे, मला हिणवतात, मला दुःख भारी यायचं, मला का सामावून घेत नाहीत, हे मला का वेगळं करतात. आणि म्हणून ते म्हणतात भावंड ना विचारी सांगेल ते कोणाचे. भावंड कधीच विचारत नाही. तर प्रसंग असा आहे की जर समजा आमच्या काहीतरी प्रसंग आलेला असेल आणि दुःखी झालेला असेल तर आमच्याजवळ एखादा मित्र असेल, मैत्रीण असेल किंवा आणि कोणतरी असेल तर आम्ही त्यांच्याशी दुःखाचं काय करतो, शेअर करतो. आम्ही काय करतो, सांगतो, प्रकट करतो. त्यामुळे आमचं मन हलकं होतं. पण इथं असं आहे की राजहंस पक्षाला ते जवळच करत नाहीत, त्या पक्षाला जवळ करत नाहीत बदकाची पिलं. भावंड विचारत नाहीत, मला जवळ करत नाहीत आणि हिणवतात, उगाच धाक दाखवतात. सांगेल ते कोणाशी, जवळच करत नाहीत तर सांगू शकत नाहीत. आणि म्हणून भावंडांना विचारी सांगेल ते कोणाशी, जे ते तयास टोची दावी उगाच धाक. आणि जो तो काय करतो त्याला टोचतो, बोचतो आणि धाक दाखवतो. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्यांच्यामध्ये सुद्धा एखादा वेगळा असेल, काहीतरी विषण्णतेनं आलेला असेल तर त्या मुलावरती सुद्धा काही मुलं काय करतात, धाक दाखवत असतात, त्याला दमदाटी करत असतात. त्यामुळे त्याचं अंतर्मन दुखत असतं. त्या बाकीच्या मुलांना कळत नाही. पण
ही भावना जे ते तयास टोची, टोची म्हणजे या ठिकाणी आता बोट दाखवणं किंवा टोचणं, एखाद्याला हिणवणं किंवा एका हसं करणं असा त्याचा अर्थ होतो. तर जे ते तयास टोची दावी उगाच धाक, होते कुरूप वेडे पिल्लू तयाचं एक. त्याच्यामध्ये हे कुरूप असलेलं पिल्लू ह्या ठिकाणी स्वतःला कुमकोत समजत होतं की मला हे का सामावून घेत नाही, ह्याला कळत नव्हतं. कारण त्याचा आत्मविश्वास कमी होता. आत्मविश्वास कमी असल्यामुळे ही सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा इथं कमीपणा वाटत असतो. आणि म्हणून एके दिनी परंतु, एके दिवशी उमगतं, एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले. एक दिवस असा उजाडतो की त्या पिल्लाला कळतं की मी काहीतरी वेगळं आहे, मी काहीतरी निराळं आहे, माझ्याकडे काहीतरी अद्भुत आहे. हे त्याला उमगतं, कळतं. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भय वेड पार त्याचे वाऱ्यास पळाले. त्याला उमगतं, त्याच्यामध्ये असणारी आत्मशक्ती, आत्मसिद्धी, आत्मविश्वास हे जागृत होतं. आणि ते जागृत झाल्यामुळे भय वेड पार त्याचे वाऱ्यास पळाले. त्याच्यामध्ये असणारी भीती, त्याच्यामध्ये असणारं वेडपणा, हा सगळा वारा जसा येतो निघून जातो, तसं त्याच्या मनातली भीती आणि वेड सगळं वाऱ्यासह निघून जातं. आणि ती आत्मसिद्धी, आत्मविश्वास हे सगळं काय होतं, त्याला त्या पिलाच्या मनामध्ये जागृत होतं. पाण्यात पाहताना चोरून या क्षणिक, तो पाण्यामध्ये पाहत असताना त्याचं प्रतिबिंब ह्या ठिकाणी स्वतःचं प्रतिबिंब त्याला दिसतं. प्रतिबिंब दिसल्याबरोबर त्या बदकाच्या पिलापेक्षा मी काहीतरी वेगळा आहे, मी काहीतरी वेगळा आहे, मी भिन्न आहे, मी एक काहीतरी वेगळा पक्षी असल्यामुळेच मला ती काय करत नाहीत, जवळ करत नाहीत. पाण्यात पाहताना चोरून तो त्याचे प्रतिबिंब स्वतःला पाहतो. कारण स्वतःची आत्मशक्ती जी आहे ती स्वतःलाच कळते, इतरांना नाही कळणार. जेव्हा त्या पक्षाला कळतं त्यावेळेला मी वेगळा पक्षी आहे, त्याचा आत्मविश्वास दुणावतो, वेगळा होतो आणि त्याची आत्मसिद्धी जागृत होते. त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. आणि त्याला कळतं की मी एक राजहंस पक्षी आहे, मी एक राजहंस पक्षी आहे आणि ती तर बदकाची पिलं आहे. मग ती बदकाची पिलं निश्चितपणे या ठिकाणी काय करणार, मला हिणवणार, मला त्रास देणार. साहजिकच हे सत्य आहे, वास्तव आहे. सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा अशा पद्धतीचं समाजामध्ये बहिष्कृत केलेली अनेक उदाहरणं, अनेक कुटुंबांना बहिष्कृत केलेली उदाहरणं आपण पाहतो. किंवा एखाद्या गावामध्ये एखाद्या गल्लीलाच बहिष्कृत करतात, एखाद्या मुलालाच बहिष्कार करतात, एखाद्या कुटुंबाला बहिष्कार करतात. तशा पद्धतीचं बहिष्कार केल्यासारखा हा प्रकार होता. परंतु आत्मविश्वास जेव्हा जागृत होतो तेव्हा मी एक वेगळा आहे, ही भावना जेव्हा जागृत होते तेव्हा मी एक राजहंस आहे हे या ठिकाणी कळतं. आणि म्हणून याच्यामध्ये काही नवीन शब्दार्थ या ठिकाणी आलेले आहेत. सुरेख म्हणजे बदकाची पिलं सुरेख होती, सुंदर होती. सुरेख म्हणजे सुंदर, कुरूप म्हणजे विद्रूप, आणि संगे म्हणजे सोबत, धाक म्हणजे दरारा, आणि भय म्हणजे भीती, दिन म्हणजे दिवस. तर अशा पद्धतीचे हे नवीन शब्दार्थ जेव्हा येतात, तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे लक्षात ठेवायला पाहिजे. दिन म्हणजे दीर्घ जर आलं तर तिथं गरीब असा हा शब्द होतो, आणि पहिलं रस्व जर आलं तर दिवस असं होतो. म्हणजे हे शब्दार्थ तुम्ही जेव्हा जेव्हा नवीन येतात तेव्हा ते लक्षात ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुम्ही या ठिकाणी करायला सुद्धा हवा. तर पुन्हा एकदा मी सारांश या ठिकाणी सांगितलेला आहे. हीच कविता. तर राजहंस पक्षी या संदर्भात थोडंसं मी सांगतो, कारण राजहंस पक्षाबद्दल अनेक दंतकथा आहेत. दंतकथा म्हणजे काल्पनिक, ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. पण राजहंस पक्षी हा बदकासारखाच आहे, एक दुर्मिळ पक्षी आहे. मानस सरोवरामध्ये तो आढळतो, पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा सुद्धा आहे, आणि मोत्याचा चारा खातो, आणि दूध मिश्रित पाणी वेगळं करण्याची किमया या पक्षामध्ये आहे. आणि म्हणून याला राजहंस म्हटलं गेलेलं आहे. हे इतर ठिकाणी आपल्याला मिळत नाही, पण मानस सरोवरामध्ये निश्चितपणे हा राजहंस पक्षी आढळतो. पण दंतकथा भरपूर आहेत. मला सांगितलं दंतकथा म्हणजे ज्याच्यावर म्हणजे काल्पनिक असतात, की त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. स्वतः काल्पनिक करून विचार करून लिहिलेल्या कथा या राजहंस पक्षावरती अनेक दंतकथा या ठिकाणी आहेत. हीच कविता आम्ही लयबद्ध सुद्धा गाऊ शकतो. मी या ठिकाणी गाऊन दाखवतो. त्यानंतर कारण लयबद्ध गायल्यानंतर लगेच आपल्याला ती कविता सहज लक्षात येते आणि पाठांतर सुद्धा होते. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक, कोणी न त्यास घेई
खेळावयास संगे सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे दाऊनी बोट त्याला म्हणती हसून लोक आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वताशी भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी जेते तयास टोची दावी उगाच धाक होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले भयवेड पार त्याचे वाऱ्यास वे पळाले पाण्यात पाहताना चोरून या क्षणिक त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक तो राजहंस एक. तर अशा पद्धतीनं लय पद्धतीनं तुम्ही जर गायलात तर त्वरित तो तुमच्या या कवितेचं स्वरूप आणि पाठांतर या ठिकाणी किमिया तुम्ही करू शकता आणि परीक्षेमध्ये सुद्धा ही कविता पाठांतरासाठी आहे. तुम्ही जर ही केला तर 3 ते 4 मार्क्स तुम्हाला हातात मिळू शकतात. त्यानंतर तुम्हाला सहज प्रश्न 2-3 मूल्यमापनसाठी मी विचारणार आहे. बदकाची पिलं कशी होती तर ती सुरेख होती. वा मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही जर स्वतःला प्रश्न तुम्ही तयार करा आणि राजहंस पक्षी कसा होता, तो वेगळा का तरंगत होतो, तुमचे तुम्ही प्रश्न असे तयार जर केलात तर तुम्हाला शिकवलेली कविता नक्कीच समजलेली आहे असं आपण समजू शकेल. की तुम्ही स्वतः प्रश्न तयार करता आला पाहिजे. कविता वाचून झाल्यानंतर तुम्ही स्वतः प्रश्न तयार करा, त्याची उत्तरं तुम्ही शोधा, म्हणजे तुम्हाला कविता पूर्णपणे समजते आणि पाठांतर देखील होते. तर गृहपाठ म्हणून तुम्हाला ही जी कविता आहे लयबद्ध यूट्यूब चॅनलवरती सुद्धा आहेत, त्या पद्धतीनं तुम्ही गा. मी जरा दाखवलेलं आहे त्या पद्धतीने केला तरी हरकत नाही. आणि तुमच्या शब्दामध्येच तुम्ही काय करा, सारांश तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. कवितेची प्रश्नोत्तरं जी लिहिली आहेत स्वाध्यायामध्ये ती संपूर्ण तुम्ही या ठिकाणी लिहा आणि सराव करा, पाठांतर करा. त्याबद्दल मी या ठिकाणी थोडक्यात राजहंस पक्षासंदर्भात इयत्ता 8वीच्या वर्गातील पहिलीच कविता मी या ठिकाणी घेतलेली आहे. सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे. मी सायन्स टीचर आहे तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही चुका झाल्यास क्षमस्व. धन्यवाद. कोरोनाच्या महामारीमुळे शाळांना सुरुवात न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण खात्यानं मराठी विद्यार्थ्यांच्याकरता यूट्यूब चॅनलतर्फे या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे एक उत्कृष्ट असा उपक्रम राबवलेला आहे. त्याबद्दल खात्याचं मी सर्वप्रथम अभिनंदन आणि विद्यार्थ्यांचं या शैक्षणिक वर्षामध्ये सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो. इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी मराठी पाठ्यपुस्तकातील पहिली कविता तो राजहंस एक. ही राजहंस कविता ही गदिमांची. गदिमा म्हणजे गजानन दिगंबर माडगुळकर आणि यांना आधुनिक वाल्मिकी सुद्धा या ठिकाणी म्हणतात. कारण त्यांचा जो कालखंड आहे 1919 ते 1977 या त्यांच्या जीवनाच्या प्रवासामध्ये अनेक प्रकारचे साहित्य लेखन त्यांनी केले. नाट्यकला त्यांनी जोपासली. अनेक काव्य त्यांनी लिहिलं. जोगिया, चैत्रबन, गीत रामायण यासारखे काव्यसंग्रह त्यांनी प्रसिद्ध केले. त्यानंतर कादंबरी त्यांनी लिहिली आकाशाची फळे आणि आत्मचरित्र वाटेवरच्या सावल्या हे त्यांनी आत्मचरित्र लिहिलं. आणि हे लिहित असतानाच अतिशय महत्त्वाचं म्हणजे ही त्यांची साहित्य रचना मराठी साहित्याचे सर्वोत्कृष्ट म्हणायला हरकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या साहित्यात जो भाव आहे तो भाव अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून इयत्ता 8वीमध्ये तो राजहंस एक ही कविता घेत असताना त्याच्यामध्ये भाव हा जो आहे साहित्य प्रकार तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि ही जी कविता घेतलेली आहे साहित्य गदिमांचं साहित्य नवनीत या संग्रहातून ती कविता निवडलेली आहे. आता भावगीत म्हणजे नेमकं काय की प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना असतात.
आनंदी भावना असेल, दुःखी भावना असेल, द्वेष भावना असेल, कुमकुवत भावना असेल, वेगवेगळ्या भावनांचा कल्लोळ माणसाच्या मनामध्ये सुद्धा माजत असतो. आणि म्हणून भाव ही एक अतिशय महत्त्वाचा साहित्य प्रकार हा एक साहित्य क्षेत्रातला म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून गदिमांनी भावकविता ही तो राजहंस एक याच्यामध्ये समाजाचं चित्रण निसर्गामधील पक्ष्यांचं घेऊन या ठिकाणी राजहंस पक्ष याच्यामध्ये या कवितेमध्ये प्रकट केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे मूल्य आहे ते आत्मविश्वास, ज्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे त्याच्याजवळ सिद्धी आहे, आत्मसिद्धी आहे असं म्हणायला हरकत नाही. आत्मविश्वासाशिवाय माणूस यशस्वी होऊ शकत नाही. स्वतःजवळ आत्मविश्वास ज्याच्याजवळ आत्मविश्वास आहे तो माणूस जीवनामध्ये यशाचे शिखर सहज गाठू शकतो. आणि म्हणून आत्मविश्वास हे एक मूल्य या कवितांतर्गत आहे. हे एक अतिशय महत्त्वाचं मूल्य म्हणायला हरकत नाही. कारण आत्मविश्वास हा जो भावगीतातून प्रकट केलेला आहे त्याच्यामुळं अनेक दालनं, अनेक संकट, अनेक प्रसंग आम्ही काय करतो सहजपणे पार करू शकतो. आणि म्हणून स्वतःचा स्वतःवर विश्वास असणं ही एक आत्मसिद्धी आहे असं म्हणायला हरकत नाही. हे या कवितेच्या माध्यमातून गदिमा प्रकट करतात. आणि म्हणून थोडक्यात तो राजहंस एक या कवितेचं सर्वप्रथम ही कविता सादर करण्यापूर्वी गीत रामायण हे सुधीर फडके यांनी गायलं. आणि त्यांची जेव्हा ते गायले त्यावेळेला जेव्हा तुम्ही श्रवण करता, ऐकता, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांच्या सानिध्यामध्ये कदाचित आम्ही वास्तव करत आहोत अशी भावना त्या ठिकाणी अतिशय प्रभू रामचंद्राविषयी भावना आपली तयार होते. आणि म्हणून गदिमांनी आधुनिक वाल्मिकी आज म्हटलं जातं. आणि म्हणून गदिमांना पुन्हा एकदा आम्ही सलाम करायला हरकत नाही. आणि म्हणून तो राजहंस एक ही कविता घेत असताना त्याची थोडीशी पार्श्वभूमी मी या ठिकाणी सांगतो, त्याच्यानंतर कविता वाचनाकडे वळतो. तर कविता ही अशी आहे की निसर्गरम्य वातावरणामध्ये एक सुंदर असं तलाव आहे आणि त्या तलावामध्ये पाणी आहे, तुडूंब भरलेलं तलाव आहे. त्याच्यामध्ये कमळाची वेल आहे, कमळ फुललेले आहे. त्याच्यामध्ये बदकाची सुरेख आणि सुंदर अशी छान छान पिलंसुद्धा आहेत. आणि त्याच्यामध्येच एखादं कुरूप असलेलं, वेडं असलेलं एखादंच एक पक्षी विहारताना आपल्याला पोहताना दिसतो. आणि ते खरं म्हणजे सुंदरच असतं. ते आपल्याला राजहंस आहे हे नंतर कालांतर कळतं. पण बदकाची पिलं मात्र ते वेगळं आहे, ते भिन्न आहे. आणि म्हणून त्याला हिणवतात, त्याला कुमकुवत करतात, त्याला डिवचतात, धाक दाखवतात. अशा पद्धतीचं चित्रण या कवितेमध्ये दाखवलेलं आहे. पण एके दिवशी त्या पिलालाच तर एक दिवस त्या पक्ष्याला एक दिवस उमगतं, कळतं की मी एक वेगळा पक्षी आहे, त्यांच्यापेक्षा एक वेगळा आहे, एक निराळा आहे. ही भावना त्याच्यामध्ये आत्मविश्वासाची जागृत होते, जाणीव होते. आणि त्यानंतर त्याला कळतं की मी एक राजहंस आहे. ही छोटीशी मी थोडंसं पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर कविता वाचन करेन. कवितेचं वाचन करत असताना त्याचा अर्थसुद्धा मी या ठिकाणी प्रकट करणार आहे. तर तो राजहंस एक एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. तर त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये असणाऱ्या तलावात विहार करताना अनेक बदकाची पिल्लं सुरेख होती, सुंदर होती, छान छान होती आणि पोहतसुद्धा होते. आणि त्याच्यामध्येच एखादं कुरूप असलेलं म्हणजे विद्रूप असलेलं एक वेडं असलेलं पिल्लू त्यामध्ये सुद्धा पोहत असतं. परंतु जे बदकाची पिलं होती ती बदकाची पिलं हे वेडं आहे, हे विद्रूप आहे म्हणून त्याला जवळ करत नसेत. आणि म्हणून कोणी न त्या सगेही खेळावयास संगे, सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे. खरं म्हणजे गदिमांनी सामाजिक दृष्टिकोन ठेवून ही कविता कदाचित लिहिलेली आहे. कारण कोणी न त्या सगेही खेळावया संगे की प्रासंगिक असं आहे एखाद्या समाजामध्ये किंवा एखाद्या शाळेमध्ये, एखाद्या वर्गामध्ये, एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या माणसाला समाजामध्ये सुद्धा कोणीतरी बहिष्कृत केलं किंवा त्याच्यासाठी कोणतरी विनाकारण काहीतरी बोलत राहिलं तर हिणवल्यासारखा प्रकार होतो. तसा हा प्रसंग या ठिकाणी बदक आणि राजहंस या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. कोणी न त्या सगेही खेळावयास संगे, सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे.
कारण ते वेगळं आहे, ते भिन्न आहे असा भाव त्या बदकांच्या मनामध्ये होता आणि म्हणून ते वेगळं तरंगत होतं की मला कोणी जवळ करत नाही हे त्याच्यात अंतर्मनामध्ये कुठंतरी दुनत होतं, दुखत होतं. आणि म्हणून दाऊनी बोट त्याला म्हणती हसून लोक, जे काठावरती निसर्ग पाहण्यासाठी जे येतात आणि बघ ते पिल्लू कसं आहे, एक वेगळंच तरंगा लागलंय, त्याला हिणवा लागलाय, त्याला दुखवा लागलाय आणि बाकीची बदकाची पिल्लं मात्र एकत्र काय करायला लागलेत, खेळायला लागलेत. समजा एखाद्या गल्लीमध्ये एकच मुलगा एक खेळायला आहे आणि बाकीची 10 मुलं एकडे जर खेळत असतील तर त्या मुलाच्यावरती भावनिक परिणाम होतो, तिथं भाव या ठिकाणी वेगळा तयार होतो. आणि ही मुलं मला सामावून घेत नाही. तसा हा प्रसंग त्या राजहंस आणि बदकाच्या पिल्लाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. दाऊनी बोट त्याला म्हणती हसूनी लोक, आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक. तर त्याच्यामध्ये हे काय ते धाक दाखवतात, हसतात आणि म्हणून ते काय कुरूप आहे, ते वेड आहे, विद्रूप आहे आणि म्हणून आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक. हे त्या सर्वांच्या पिल्लामध्ये ते एकच आहे, कुरूप आहे, विद्रूप आहे, वेडा आहे असं ते बदकाची पिल्लं समजतात. अर्थात आमच्या सामाजिक दृष्टिकोनातून हा भाव आम्ही समजून घ्यायला हवा. पिल्लाचं दुःख भारी भोळे रडे स्वतःशीच, असं मगाशी सांगितलं, एक मुलगा एकीकडं आणि 10 मुलं एकीकडं आहेत. तसं या बदकाच्या पिल्लाला म्हणजे राजहंसाच्या पिल्लाला सुद्धा वाटत होतं की मी काय आहे, वेगळा काहीतरी मला आहे, मला हिणवतात, मला दुःख भारी यायचं, मला का सामावून घेत नाहीत, हे मला का वेगळं करतात. आणि म्हणून ते म्हणतात भावंड ना विचारी सांगेल ते कोणाचे. भावंड कधीच विचारत नाही. तर प्रसंग असा आहे की जर समजा आमच्या काहीतरी प्रसंग आलेला असेल आणि दुःखी झालेला असेल तर आमच्याजवळ एखादा मित्र असेल, मैत्रीण असेल किंवा आणि कोणतरी असेल तर आम्ही त्यांच्याशी दुःखाचं काय करतो, शेअर करतो, आम्ही काय करतो, सांगतो, प्रकट करतो, त्यामुळे आमचं मन हलकं होतं. पण इथं असं आहे की राजहंस पक्षाला ते जवळच करत नाहीत, त्या पक्षाला जवळ करत नाहीत बदकाची पिलं, भावंड विचारत नाहीत, मला जवळ करत नाहीत आणि हिणवतात, उगाच धाक दाखवतात, सांगेल ते कोणाशी, जवळच करत नाहीत तर सांगू शकत नाहीत. आणि म्हणून भावंडांना विचारी सांगेल ते कोणाशी, जे ते तयास टोची दावी उगाच धाक. आणि जो तो काय करतो त्याला टोचतो, बोचतो आणि धाक दाखवतो. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्यांच्यामध्ये सुद्धा एखादा वेगळा असेल, काहीतरी विषण्णतेनं आलेला असेल तर त्या मुलावरती सुद्धा काही मुलं काय करतात, धाक दाखवत असतात, त्याला दमदाटी करत असतात, त्यामुळे त्याचं अंतर्मन दुखत असतं. त्या बाकीच्या मुलांना कळत नाही. पण ही भावना जे ते तयास टोची, टोची म्हणजे या ठिकाणी आता बोट दाखवणं किंवा टोचणं, एखाद्याला हिणवणं किंवा एका हसं करणं असा त्याचा अर्थ होतो. तर जे ते तयास टोची दावी उगाच धाक, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. त्याच्यामध्ये हे कुरूप असलेलं पिल्लू ह्या ठिकाणी स्वतःला कुमकुवत समजत होतं की मला हे का सामावून घेत नाही, ह्याला कळत नव्हतं. कारण त्याचा आत्मविश्वास कमी होता. आत्मविश्वास कमी असल्यामुळे ही सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा इथं कमीपणा वाटत असतो. आणि म्हणून एके दिनी परंतु, एके दिवशी उमगतं, एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले. एक दिवस असा उजाडतो की त्या पिल्लाला कळतं की मी काहीतरी वेगळं आहे, मी काहीतरी निराळ आहे, माझ्याकडे काहीतरी अद्भुत आहे, हे त्याला उमगतं, कळतं. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भय वेड पार त्याचे वाऱ्यास पळाले. त्याला उमगतं, त्याच्यामध्ये असणारी आत्मशक्ती, आत्मसिद्धी, आत्मविश्वास हे जागृत होतं आणि ते जागृत झाल्यामुळे भय वेड पार त्याचे वाऱ्यासह पळाले. त्याच्यामध्ये असणारी भीती, त्याच्यामध्ये असणारं वेडपणा, हा सगळा वारा जसा येतो निघून जातो तसं त्याच्या मनातली भीती आणि वेड सगळं वाऱ्यासह निघून जातं आणि ती आत्मसिद्धी, आत्मविश्वास हे सगळं काय होतं, त्याला त्या पिलाच्या मनामध्ये जागृत होतं. पाण्यात पाहताना चोरून या क्षणिक, तो पाण्यामध्ये पाहत असताना त्याचं प्रतिबिंब ह्या ठिकाणी स्वतःचं प्रतिबिंब त्याला दिसतं. प्रतिबिंब दिसल्याबरोबर त्या बदकाच्या पिलापेक्षा मी काहीतरी वेगळा आहे, मी काहीतरी वेगळा आहे, मी भिन्न आहे, मी एक काहीतरी वेगळा पक्षी असल्यामुळेच मला ती काय करत नाहीत, जवळ करत नाहीत. पाण्यात पाहताना चोरून तो त्याचे प्रतिबिंब स्वतःला पाहतो, कारण स्वतःची आत्मशक्ती जी आहे ती स्वतःलाच कळते, इतरांना नाही कळणार. जेव्हा त्या पक्षाला कळतं त्यावेळेला मी वेगळा पक्षी आहे, त्याचा आत्मविश्वास दुणावतो, वेगळा होतो आणि त्याची आत्मसिद्धी जागृत होते. त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. आणि त्याला कळतं की मी एक राजहंस पक्षी आहे, मी एक राजहंस पक्षी आहे आणि ती तर बदकाची पिल्लं आहे.
मग ती बदकाची पिलं निश्चितपणे या ठिकाणी काय करणार, मला हिणवणार, मला त्रास देणार. साहजिकच हे सत्य आहे, वास्तव आहे. सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा अशा पद्धतीचं समाजामध्ये बहिष्कृत केलेली अनेक उदाहरणं, अनेक कुटुंबांना बहिष्कृत केलेली उदाहरणं आम्ही पाहतो. किंवा एखाद्या गावामध्ये एखाद्या गल्लीलाच बहिष्कृत करतात, एखाद्या मुलालाच बहिष्कार करतात, एखाद्या कुटुंबाला बहिष्कार करतात. तशा पद्धतीचा बहिष्कार केल्यासारखा हा प्रकार होता. परंतु आत्मविश्वास जेव्हा जागृत होतो तेव्हा मी एक वेगळा आहे, ही भावना जेव्हा जागृत होते तेव्हा मी एक राजहंस आहे हे या ठिकाणी कळतं. आणि म्हणून याच्यामध्ये काही नवीन शब्दार्थ या ठिकाणी आलेले आहेत. सुरेख म्हणजे बदकाची पिलं सुरेख होती, सुंदर होती. सुरेख म्हणजे सुंदर, कुरूप म्हणजे विद्रूप, आणि संगे म्हणजे सोबत, धाक म्हणजे दरारा, आणि भय म्हणजे भीती, दिन म्हणजे दिवस. तर अशा पद्धतीचे हे नवीन शब्दार्थ जेव्हा येतात, तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे लक्षात ठेवायला पाहिजे. दिन म्हणजे दीर्घ जर आलं तर तिथं गरीब असा हा शब्द होतो, आणि पहिलं रस्व जर आलं तर दिवस असं होतो. म्हणजे हे शब्दार्थ तुम्ही जेव्हा जेव्हा नवीन येतात तेव्हा ते लक्षात ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुम्ही या ठिकाणी करायला सुद्धा हवा. तर पुन्हा एकदा मी सारांश या ठिकाणी सांगितलेला आहे. हीच कविता. तर राजहंस पक्षी या संदर्भात थोडंसं मी सांगतो, कारण राजहंस पक्षाबद्दल अनेक दंतकथा आहेत. दंतकथा म्हणजे काल्पनिक, ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. पण राजहंस पक्षी हा बदकासारखाच आहे, एक दुर्मिळ पक्षी आहे. मानस सरोवरामध्ये तो आढळतो, पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा सुद्धा आहे, आणि मोत्याचा चारा खातो, आणि दूध मिश्रित पाणी वेगळं करण्याची किमया या पक्षामध्ये आहे, आणि म्हणून त्याला राजहंस म्हटलं गेलेलं आहे. हे इतर ठिकाणी आपल्याला मिळत नाही, पण मानस सरोवरामध्ये निश्चितपणे हा राजहंस पक्षी आढळतो. पण दंतकथा भरपूर आहेत. मला सांगितलं दंतकथा म्हणजे ज्याच्यावर म्हणजे काल्पनिक असतात, की त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. स्वतः काल्पनिक करून विचार करून लिहिलेल्या कथा या राजहंस पक्षावरती अनेक दंतकथा या ठिकाणी आहेत. हीच कविता आम्ही लयबद्ध सुद्धा गाऊ शकतो. मी या ठिकाणी गाऊन दाखवतो. त्यानंतर कारण लयबद्ध गायल्यानंतर लगेच आपल्याला ती कविता सहज लक्षात येते आणि पाठांतर सुद्धा होते. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक, कोणी न त्यास घेई खेळावयास संगे, सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे, दाऊनी बोट त्याला म्हणती हसून लोक, आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक, पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वताशी, भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी, जेते तयास टोची दावी उगाच धाक, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक, एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भयवेड पार त्याचे वाऱ्यास वे पळाले, पाण्यात पाहताना चोरून या क्षणिक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक, तो राजहंस एक. तर अशा पद्धतीनं लय पद्धतीनं तुम्ही जर गायलात तर त्वरित तो तुमच्या या कवितेचं स्वरूप आणि पाठांतर या ठिकाणी किमया तुम्ही करू शकता. आणि परीक्षेमध्ये सुद्धा ही कविता पाठांतरासाठी आहे. तुम्ही जर ही केला तर 3 ते 4 मार्क्स तुम्हाला हातात मिळू शकतात. त्यानंतर तुम्हाला सहज प्रश्न 2-3 मूल्यमापनसाठी मी विचारणार आहे. बदकाची पिलं कशी होती, तर ती सुरेख होती. वा मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही जर स्वतःला प्रश्न तुम्ही तयार करा, आणि राजहंस पक्षी कसा होता, तो वेगळा का तरंगत होतो, तुमचे तुम्ही प्रश्न असे तयार जर केलात तर तुम्हाला शिकवलेली कविता नक्कीच समजलेली आहे असं आपण समजू शकेल. की तुम्ही स्वतः प्रश्न तयार करता आला पाहिजे. कविता वाचून झाल्यानंतर तुम्ही स्वतः प्रश्न तयार करा, त्याची उत्तरं तुम्ही शोधा, म्हणजे तुम्हाला कविता पूर्णपणे समजते आणि पाठांतर देखील होते. तर ग्रहपाठ म्हणून तुम्हाला ही जी कविता आहे लयबद्ध यूट्यूब चॅनलवरती सुद्धा आहेत, त्या पद्धतीनं तुम्ही गा. मी जरा दाखवलेला आहे त्या पद्धतीने केला तरी हरकत नाही.
आणि तुमच्या शब्दामध्येच तुम्ही काय करा, सारांश तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. कवितेची प्रश्नोत्तरं जी लिहिली आहेत स्वाध्यायामध्ये ती संपूर्ण तुम्ही या ठिकाणी लिहा आणि सराव करा, पाठांतर करा. त्याबद्दल मी या ठिकाणी थोडक्यात राजहंस पक्षासंदर्भात इयत्ता 8वीच्या वर्गातील पहिलीच कविता मी या ठिकाणी घेतलेली आहे. सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे. मी सायन्स टीचर आहे, तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही चुका झाल्यास क्षमस्व. धन्यवाद.